हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर छान अशी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आता तुम्हाला देवाऱ्यामध्ये काहीतरी कमी वाटत असेल तर यामधले 2 फोटो मी कमी केले, कारण फोटोंना स्क्रॅच पडले होते आणि फोटोंना होल पडले होते, त्यामुळे 2 फोटो यामधले काढून टाकले आहे. आणि आता बघा थोडंसं रिकामा वाटत असेल तुम्हाला तर असं थोडासा देवघरातलं हे कमी केलं आहे. त्यानंतर आज होता मंगळवार, सकाळचा चहा वगैरे सर्व झाला होता. त्यानंतर साबुदाणा भिजत घातला. त्यानंतर खूप सारी भांडी पडली होते, भांडी धुवून घेतली, किचन मोठा स्वच्छ केला. आणि इथे आहे मिस्टरांचं पाणी, कारण मिस्टर उशिरा आंघोळ करत असतात ना, त्यामुळे चला आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती. तर छान अशी कढईमध्ये तेल टाकलं, फ्लावर छान असं कापून घेतलं, त्यामध्ये थोडंसं जिरं वगैरे टाकलं होतं मी. आणि आता यामध्ये थोडंसं घरगुती काळा मसाला टाकण्याचं मीठ टाकलं. 10 मिनिटं छान असं वाफळून घेतलं. त्यानंतर कणिक मळून एका साईडला पोळ्या केल्या, एका साईडला फ्लावरची भाजी करून घेतली होती. पोळ्या वगैरे करून घेतल्या एका साईडला. बघा छान माझ्या गरम गरम पोळ्या वगैरे झाल्या होत्या थोड्याशा. आणि आता मुलाला जेवायला द्यायचं होतं, तर त्याला आता आणि आता पुन्हा सर्व स्वयंपाक करून त्यानंतर खिचडी होती. तर बघा छान अशी एका साईडला नंतर खिचडी वगैरे परतून घेतली, छान बटाटे वगैरे टाकले, शेंगदाणे भाजून वगैरे टाकले. आणि साबुदाणा खूप छान भिजला होता. तर साबुदाणा भिजवताना नेहमी लक्षात ठेवायचं की साबुदाणामध्ये थोडंसं कच पाणी टाकायचं आहे. आणि आता छान असा परतून घ्यायचा आहे साबुदाणा 4 ते 5 मिनिटं. आणि थोडंसं तेल किंवा तूप जे खात असाल ते थोडंसं जास्त टाकायचं, जेणेकरून छान अशी मोकळी सुळसुळीत तशी खिचडी होते. चला आता या ठिकाणी माझी छान 4 ते 5 मिनिटं मी छान खिचडी हलवून घेतली. आणि बघू शकता तुम्ही खिचडी खूप छान झालेली होती. आणि आता चला आता मुलांना देते. तर सर्वांना खिचडी खायची होती, तर स्वयंपाक हे केला होता आणि खिचडी देखील खायची होती, त्यामुळे मी थोडासा साबुदाणा जास्तच भिजवला. त्यानंतर छोटीला आता डिशमध्ये दिली. तर दोघींचीही भांडणं चालली होती की मला ह्याच डिशमध्ये दे, मला ही डिश नको म्हणून. तर चला आता नंतर पुन्हा एकदा मोठीला पुन्हा डिशमध्ये खिचडी दिली होती. आणि आता छान अशी खिचडी फ्राय केली, मुलांना देखील खायला दिली. आणि आता बघा हा व्हिडिओ काढता होतो, त्याला ही खिचडी लागत होती, मग त्याला ही खिचडी दिली. त्यानंतर मी ही खिचडी खाल्ली. आणि आता पुढचं तर काही शॉर्ट्स घेतलं नाही. नंतर खूप सारा पाऊस होता, त्यामुळे आराम वगैरे केला. आणि आता संध्याकाळचे वाजले होते 6. तर चला 6 वाजले आणि घराची पुन्हा आपल्याला संध्याकाळचं रुटीनची तयारीही करावं लागते. त्यानंतर खूप सारा पाऊस आहे आमच्याकडे नाशिकला. तर 6 वाजले होते आणि मला घराची साफसफाई करायची होती. आणि छान असं घर झाडून वगैरे घेतलं. आणि छोट्या मुलीने तिला घर पुसायला खूप आवडतं, त्यामुळे तिला घर पुसायला लावलं होतं वायपरने. आणि आता बघू शकता खूप छान पुसते ती. त्यानंतर मिस्टर हे आले होते, त्यांचाही आराम चालू होता. आणि आता आईचीही छान फरशी व्हायला झाडून दिलं होतं, घर स्वच्छ करून दिलं होतं, कपडे वगैरे काढून आणली होती. त्यानंतर मी सुद्धा स्वच्छ आवरलं, तोंडात पाय धुतले आणि आता स्वच्छ फ्रेश वगैरे झाले. त्यानंतर चला आता छान अशी फ्रेश वगैरे झालेली आहे, देवपूजा सुद्धा झालेली आहे. आणि आता चहा करायचा आहे, थोडासा चहा वगैरे घेते. आणि आता स्वयंपाकाची देखील तयारी करायची आहे.
चहा वगैरे घेतला. नंतर आता स्वयंपाकाची तयारी करायची. बघा हे देखील क्लासवरून आली होती, संध्याकाळचे 7 वाजले होते. इकडे दिवाबत्ती वगैरे झाला, घर स्वच्छ केलं होतं. आणि बघू शकता तुम्ही आता हे आमच्याकडं नळाला डेली 2 टाईम आम्हाला पाणी येत असतं. त्यानंतर उपवास करण्यात होती, त्या मला वगैरे लागत होता. पाऊस सारा पाऊस त्यामुळे आमच्याकडे नंतर आता नळाला पाणी आलं होतं. तर मला धुवून घेतली, कुकरला लावून दिली. एका साईडला दूध वगैरे तापून घेतलं, चहा वगैरे पिला. त्यानंतर आता बघा इथे मोटर आहे आणि अशा पद्धतीने मोटर लावून आम्हाला टाकी भरावी लागते. तर मोटर चालू केली की छान म्हणजे वरची टाकी भरून जाते. त्यानंतर आता वरण भात एकीकडे झाला होता. त्यानंतर आता मुलाला खायची होती कांदा भजी. हा 1 किलोचा पुडा आहे तो फोडला आणि आता मला करायची होती मुलाला खाण्यासाठी कांदा भजी. तर 4 कांदे छान असे कापून घेतले होते आणि आता त्यामध्ये थोडंसं अर्धी वाटी बेसन पीठ ॲड केलं. त्यानंतर आता हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतले होते मिक्सरला, ते देखील थोडेसे टाकले त्यामध्ये. त्यानंतर थोडासा सोडा, ओवा, मीठ खाण्याचं टाकलं आणि पाणी न टाकताच पीठ छान असं मळून घेतलं. बघू शकता अशा पद्धतीने. आणि यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही, कारण की हे भजी कांद्यालाच पाणी सुटत असतं, त्यामुळे यामध्ये आपोआप पाणी तयार होतं. ते बघू शकता तुम्ही. आणि यामध्ये तुम्ही हळद, लाल तिखट वगैरे तेही टाकू शकता, पण सिंपल पद्धतीने करायची होती मला. जास्त म्हणजे हे करायचं नव्हतं, कारण खूप सारा पाऊस होता. एका साईडला आम्ही खीर वगैरे देखील केली होती. त्यानंतर आता गॅसवर कढई ठेवली. बघा छान असं पीठ मुरलं. पीठ मळून 5 मिनटं ठेवलं होतं मी साईडला आणि अशा पद्धतीने छान पीठ आता मळून झालेलं आहे. कढईमध्ये तेलही छान तापलेलं होतं. त्यानंतर छान असे आता कांदा भाजी मी यामध्ये छान फ्राय करून घेतली. बघू शकता तुम्ही. आणि छान 2 ते 3 मिनटं छान आता आपल्याला हाय फ्लेममध्ये फ्राय करून पाऊस झाला वातावरण खूप सुंदर लागते. झालेली होती. आता एका चाळणीमध्ये मी काढून घेते, जेणेकरून तेलही निघतं. चला तर एकीकडे भजी झाली होती, एकीकडे खीर वगैरे करून घेतली होती. त्याची काही रेसिपी शॉर्ट्स केली नाही, खूप काही होती. बघा अशा पद्धतीने गरमागरम भजी ते तयार झाली होती. आणि आता मला नैवेद्य दाखवायचं होतं देवाला. तर मुलीचं चाललं की मीच दाखवते. तर छान आता वरण भात आणि भजी खीर यामध्ये घेतली आणि मुलीला सांगितलं की देवाला नैवेद्य दाखव. तर बघा दिवा विझला होता थोडासा वाऱ्याने, तर दिवा देखील लावून घेतला मुलीने. आणि बघा तर मुलांना देखील म्हणजे असे संस्कार लागले पाहिजे. मुलांना आपण शिकवलं तरच मुलं हे शिकतात. आणि आता छान म्हणजे दिवा वगैरे पेटवून तिने छान दिवा वगैरे लावला आणि देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. आणि बघा थोडी काढण्याची मस्ती तर चालूच असते. खूप खोडकर आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. बघा आम्ही खातो मस्त क्रिस्पी मंचुरियन भजे, कांदा भजे मस्त. इकडे एकदा तुम्ही नजरावना बघा, मस्त चालू आहे हे पाऊस.
पावसामध्ये चालू मस्त कांदा भजे इटिंग. हा हा, एक नंबर मजा येणार आता. देखील जेवायला वगैरे दिलं होतं. इकडे मिस्टर ही जेवत होते, मुलं ही जेवत होते आणि मी ही जेवण नंतर आता बघा, आता सगळं मला राहायला आवरायचं होता. भांडी वगैरे घासली, नंतर सगळं स्वयंपाक वगैरे काढून ठेवला. त्यानंतर आता जेवण करून मी यांचा चालू होता आराम आणि माझं चाललं होतं कामं आवरण्याचं. तर छान आता पुन्हा स्वयंपाक वगैरे, फरश वगैरे पुसून घेतली, भांडी वगैरे क्लीन करून घेतली. बघा किचन वाटासुद्धा क्लीन करून घेतला होता मी, भांडी वगैरे सुद्धा घासलेली होती. आणि आता चला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नंतर नका. आणि बाकी शकता तुम्ही आमच्याकडे म्हणजे भाजी लावली घेतली आणि खूप सारा पाऊस देखील चालू होता. तर बघा हा खूप पाऊस चालू आहे तिथे. तुमच्याकडे पाऊस चालू आहे की नाही ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. चला, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. बघा आता मुलांनी आथरून वगैरे टाकलेली होती आणि यांची चालली होती झोपायची तयारी.